उन्हाळ्याच्या दिवसातील काही वस्तू मिरची, मसाला, हळद, धणे पावडर, आम पापडी अशा बऱ्याचशा वस्तू आपण बनवतो आणि तसंच मी सुकायला टाकलेलं आहे. तर आज बनवायची होती तांदळाची भाकरी, त्यासोबत बनवली पाटोळ्यांची भाजी. तर अशा प्रकारे भाजी तयार होत आहे आणि भाकरीसुद्धा. तर भाकरीचं पीठ हे आपण ज्यावेळेस भिजतो ना तर थोडं कोमट पाणी करून घ्यायचं आणि ते पाणी याच्यामध्ये टाकून छान गोळा तयार करायचा आणि त्यानंतर छान भाकरी थापून घ्यायची. तर भाकरीसुद्धा अगदी सुंदर आणि बारीक येते. तर खरं लोणचंसुद्धा बनवून झालेलं आहे. तर आम्ही मामांच्या गावावरून काही कैऱ्या आणल्या, त्यापासूनच अशा प्रकारे लोणचं तयार केलं आणि मावशीचं वर्ष श्राद्ध होतं, त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथून आम्हाला अशा प्रकारे छान पिकलेले आंबे मिळाले. आंबे तर खूप छान दिसायला होते, काही गोड आंबट अशा प्रकारचे होते. तर म्हटलं आता आंबे तर पुष्कळ आहे आणि आंबट तर वाटता येते, तर आपण अशा प्रकारे पापडी बनवूया म्हटलं, आम पापडी. तर या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपण अशा प्रकारे बनवू शकतो. आंब्यांची सालं काढून त्यामधील गर काढून घेतला, मिक्सरमध्ये बारीक केला आणि पुरणाच्या गाळणीच्या साहाय्याने अशा प्रकारे छान गाळून घेतला. त्यानंतर गॅसवर ते सगळं सारण टाकलं, यामध्ये थोडी साखर आणि विलायची टाकली आणि अशा प्रकारे छान तयार झालं. ताटाला थोडं तेल लावलं आणि अशा प्रकारे ताटांमध्ये ते ओतून घेतलं आणि उन्हामध्ये 2 दिवस सुकवून घेतलं. सुकल्यानंतर त्याला छान अशा प्रकारे काप दिले आणि गोल राऊंडमध्ये आम्ही ते तयार करून घेतले. तर चला आता मला मसाला बनवायला जायचं आहे. तर म्हटलं आता आमच्या मालेगावमध्ये जी गिरणी आहे दळण्यासाठी, तर ती कशी आहे, पुष्कळ मोठी आहे पण अगदी मी छोटे शॉट घेतलेले आहेत. तर बघा अशा प्रकारे तिथे या ठिकाणी विकायला असतात काही मसाले वगैरे, त्या ठिकाणावरून आपण घेऊ शकतो किंवा आपण घरून घेऊन जाऊ शकतो. आणि गर्दी तर आज होतीच तशी. तर सायंकाळच्या वेळेसच मी गेली होती. नंबरसुद्धा काही एवढा म्हणजे उशीर नाही लागला, लवकरच लागला आणि अशा प्रकारे आजचा माझा दिवस गेलेला आहे.